एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। नालासोपारा येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली। एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची निर्गुण हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरातच पुरला। ही धक्कादायक घटना नालासोपारा पूर्वेतील गंगादीपाडा परिसरातील साई वेलफेअर सोसायटीच्या चाळीत घडली। हत्येनंतर महिलेने तिच्या मेहुण्याला त्या ठिकाणी टाइल्स लावायला लावले आणि मृतदेह लपवून ठेवला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। मृत व्यक्तीचे नाव विजय चौहान असं आहे। हत्येचा आरोप असलेल्या महिलेचे नाव गुडिया नमन चौहान आहे आणि तिच्या प्रियकराचे नाव मोनू विश्वकर्मा आहे। या जोडप्याला 8 वर्षाचा मुलगा देखील आहे। मूळ विजयची पत्नी गुडियाचे मोनूशी प्रेम संबंध होते असे सांगितले होते, तर विजय यांच्या नात्यात अडथळा बनत होता, म्हणून दोघांनी मिळून एक कट रचला आणि विजयची निर्गुण हत्या केली। एवढंच नाही तर आरोपीने गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह घरात पुरला। हत्येनंतर मृतदेह महिलेने तिच्या मेहुण्याला त्या ठिकाणी फरशी लावावी, जेणेकरून तो मृतदेह कोणाच्याही नजरेत येणार नाही असे सांगितले। त्याचवेळी या घटनेनंतर जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयबद्दल विचारले, तेव्हा गुडियाने त्यांना तिच्या पतीबद्दल सतत दिशाभूल केली। काही दिवसांनी जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी विजयच्या घराचा दरवाजा तोडला, तेव्हा त्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागली। त्यानंतर जेव्हा त्याने जमीन खोदली, तेव्हा विजयचा मृतदेह सापडला। ही घटना सुमारे 15 दिवसापूर्वी घडली होती, परंतु 2 दिवसापूर्वी महिलेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद संदेश मिळाल्याने पोलिसांना संशय आला। चौकशी दरम्यान ही घृणास्पद हत्या उघडकीस आली आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।